पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक करण्यात आली। मुंबईतील कांदिवली परिसरातून त्याला ताब्यात घेतले। जमीन बळकावणं आणि जीवे ठार मारण्याच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आतिफ तासेचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला होता। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। आतिफ तासे हा काश्मीरा येथील गुलशन पटेल तासे हिचा मुलगा आहे, तर कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्येही तो मुख्य आरोपी आहे। तर मुंबईतील कांदिवली परिसरातून आतिफला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। तर पालघरमधल्या सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पालघरमधील या प्रकरणी आरोपी आतिफ तासे याला अटक करण्यात आलेली आहे। तर अनेक विविध गुन्ह्यांखाली आतिफ तासेवर कारवाई सुरू होती, मात्र कोर्टाने जामीन अर्ज त्याचा फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता। मात्र अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले। पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी मुख्य आरोपी आतिफ तासे याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून। विनायक, पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? हो, नक्कीच अंकिता, गेल्या अनेक वर्षापासून जो आरोपी आहे आतिफ तासे हा फरार होता। काल त्याला पालघर पोलिसांनी कांदिवली या ठिकाणून रात्रीच्या वेळेस ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर पालघर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। अंकिता, गेल्या अनेक प्रकरणामध्ये तो पालघरमध्ये दाखल असलेला फरार होता। तसेच एक महत्त्वाचं प्रकरण होतं की जमीन बळकवणे तसेच हातारण्याची मारहाण करणे, तर त्या सर्व 307 प्रकरणी तो मुख्य आरोपी होता। त्याला सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर त्याचा तपास जो आहे तो पालघर पोलीस करत होते। काल रात्रीच्या सुमारास त्याला अटक केलेली आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।